नमस्कार, मी मयूर कोळपे स्वागत करतो आपल्या एम के फिटनेस क्लब या यूट्यूब चॅनलवरती। तर पोलीस भरती करणारे विद्यार्थी त्यांना 100 मीटरमध्ये 15 पैकी 12 सुद्धा मार्क का पडत नाहीत? कारण की त्यांचं एक गोष्ट चुकते, ते फक्त लॉंग करत राहतात 100 मीटर। त्याच्यामुळे काय होतं, 100 मीटरची स्टेप चेंजेस होती। आणि महत्त्वाचं म्हणजे 1600 मीटरला तुम्हाला लॉंग स्टेप टाकायचे असतात किंवा उचलून टाकायचे असतात। पण 100 मीटरला तुम्हाला जर स्टार्ट सुधारवायचा असेल, म्हणजे टायमिंग सुधारवायचा असेल, तर तुम्हाला 30 मीटरचा डॅश कसा मारतात ह्याच्यावरती तुमचं 100 मीटर ठरतं। कारण की जर तुम्हाला स्टार्ट घावला तर एंड पर्यंत तुम्हाला खेचता येते। जर तुमचा स्टार्ट जर स्लो असेल तर एंड पण स्लो होणार, कारण की जर एकदा स्पीडमध्ये जर गेला तर शेवट पण राहणार। पण जर स्टार्टच स्लो असेल तर एंड पण तुमचा स्लोच होणार। कारण की एकदा स्पीड कमी केलं, स्पीडमध्ये आहे आणि स्पीड जरी कमी केलं, तिथनं पुढे अचानक परत वाढता येत नाही। त्यासाठी 30 मीटरचा डॅश कसा मारायचा, तर तुम्ही जे ह्या समजा हे तुम्ही इथे एक पॉईंट आहे तुमचा, म्हणजे तुम्ही स्वतः इथे, त्याच्यानंतर तुमचा कॉम्पिटिटर इथे इथे, तुम्ही एकदा ट्राय करा। ज्यावेळेस तुम्ही सुटता येत ना त्यावेळेस समजा मी काय करतो, मी मारताना ना पाय म्हणजे पहिले 2-3 स्टेपा खालच्या खाली न्यायच्या, म्हणजे जमिनीपासनं फक्त काही अंतरावरती घासून न्यायच्या। कारण की तुम्हाला स्टेप म्हणजे लवकर 2-3 स्टेप जेवढे लवकर टाकणार तेवढं तुमचं टायमिंग इन्क्रीज होणार व क्विक मध्ये रिॲक्शन होणार तुमच्या सगळ्या। पण जर तुमचा इथला कॉम्प्युटर स्टार्टिंग पासून जर समजा स्टार्ट मध्ये बसला आणि त्याच्यानंतर अचानक उठला, म्हणजे इथनं जर उठला अचानक, म्हणजे खालनं नेता डायरेक्ट असं ढांगा टाकत गेला, तर तुमच्यापेक्षा उशीर लागणार आहे त्याला। म्हणजे जर तुम्ही खालनं नेले तर त्याच्या आधी लवकर स्टेप तुमची लगेच पडणार आहे। खालनं नेलं म्हणजे तिथंच ठेवणार ना, पण जर असं त्याने पाय टाकून नेला स्टेप स्टार्टिंगची तर त्याला टाइम लागणार आहे। त्यावेळेस तुमची 2-3 स्टेपा झालेल्या असणार आहेत। त्यासाठी तुम्ही स्टार्टसाठी चांगलं रिॲक्शन शिका, पहिल्यांदा स्टार्ट शिका। एक वेळ तुम्ही फुल स्ट्राईड मारू नका, पण 30 मीटर तुम्हाला जेवढं कव्हर करता येईल चांगल्या प्रकारे, म्हणजे स्टार्ट तुमचा जेवढा बेटर करता येईल, म्हणजे लगेच नाही जमणार, पाय ओढायला येणार नाही खेचायला पहिले स्टेपचा। पण जर ते शिकलं तर 100% तुम्हाला 100 मीटरला कमीत कमी 15 नाही पण 12 तरी मार्क्स पडणार आहेत। कारण की 12-50 म्हणजे तुमच्या स्टार्टवरती सगळा खेळ आहे। 15 मार्क्स कुठं पडू शकतात, तर जिथं तुम्हाला पोलीस भरतीला माहिती ना की बाबा हिथं जर पॉइंट असेल तुमचा सुटायचा, हिथनं जर सुटत असाल तर हिथनं एवढ्यावरती हिथनं मग तुमचं टाइम सुरू होतं, बरोबर ना। तर ह्या 2 स्टेपमुळे तुम्हाला हिथं स्टार्ट गावणार आहे, तर तुम्हाला हिथपर्यंत येतो स्पीड ऑलरेडी गावणार आहे। त्याच्यामुळे इथे चान्सेस आहे 11-50 पडण्याचा। पण जर जाग्यावरूनच तुम्हाला 100 मीटर असेल तर कमीत कमी तुम्हाला 12 मार्क्स तरी पडू शकतात, म्हणजे 12-50च्या आतमध्ये येऊ शकता। त्यासाठी तुम्ही स्टार्ट वरती जास्त लक्ष द्या। जेवढं तुम्ही स्टार्ट सुधारणार ना तेवढं तुम्ही एंड पर्यंत खेचत राहणार। अशा टिप्ससाठी म्हणजे दरवेळेस मध्ये इथनं पुढे आपण ह्याच्या मार्फत जसं पाहिजे त्या गोष्टीने मी दरवेळेस तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगणार आहे आपल्या बोर्डवरती। त्यासाठी आपल्या एम के फिटनेस क्लब या चॅनेलला सबस्क्राईब करा व यूट्यूब इंस्टाग्रामला पण आपले महाराष्ट्र पोलीस MK 400 मीटर हे आहे, त्याच्यावरती फॉलो करा। थँक्यू।